हॅलो नमस्कार, मी रुपाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपुलकी. तुम्हाला साहित्य बघून अंदाज आलाच असेल की आपण आज काय बनवणार. चला तर मग मी तुम्हाला सांगते. आपण घेतलेला आहे अर्धा किलो गाजर, जो मी धुवून किसून घेतलेला आहे. त्यानंतर आहे वेलची पूड, नंतर आहे तूप, साखर घेतलेली आहे, ही जवळपास 200 ग्राम साखर आहे. त्यानंतर आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण दूध घेऊया. तर मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे आणि आपण कोणत्याही कामाची सुरुवात ही गोडाने करत असतो. तर चला मग आपण बनवूयात आता गाजरचा हलवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. इथे गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे. हे स्टीलचं पातेलं, तुम्ही नॉनस्टिकची कढाई वापरली तरीही चालेल. यामध्ये आपण आता घालूया तूप. तूप मेल्ट व्हायला लागलं की आपण याच्यात गाजर घालूयात, जो आपण किसलेला गाजर आहे तो. तुमची मुलं जर तूप खात नसतील तर तुम्ही याच प्रकारे त्यांना तूप खाऊ घाला, म्हणजे त्यांना तूपही खायला मिळेल आणि त्या पदार्थाची चवही वाढेल. मी तरी माझ्या मुलीला असंच बनवून देते. तर चला मग, आपलं तूप आता मेल्ट व्हायला लागलेलं आहे. यामध्ये आपण आता घालूया गाजर. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे, कारण तूप हे आपलं छान गरम झालेलं होतं आणि गाजर टाकल्यानंतर ते बुडाला लागू नये म्हणून आता मी गॅसची फ्लेम मंद ठेवलेली आहे. चला, मी गाजर टाकलं आहे पूर्ण. आता याला आपण मिक्स करून घेऊया. गाजर तुपामध्ये छान परतला गेलेला आहे. आपण याला 2 मिनिट झाकण ठेवून छान परतून घेऊया, शिजू देऊयात. म्हणजेच 2 मिनिट झाले. आपण आता बघू गाजर. तुम्ही बघू शकता गाजरचा कलर काय मस्त आलेला आहे. आता या स्टेपला इथे गाजर बऱ्यापैकी आपलं शिजलेलं आहे. या स्टेपला आपण यात टाकूयात आता साखर. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी हे ते मिक्स करून घेते. ते मी साखर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता याला पाणी सुटलेलं आहे. तर या स्टेपला आपण इथे टाकूयात जे आपण इलायचीचं पावडर केलं होतं ते टाकायचं आहे. तुम्ही हे असं पूर्ण शिजू देऊन नंतरही जेव्हा सर्व करता तेव्हा सुद्धा दूध टाकू शकता. पण मला दुधामध्ये शिजलेलाच गाजरचा हलवा आवडतो, तर मी इथे जवळपास 1 कप दूध टाकलेलं आहे. आणि आपण आता याला 5 मिनिटे छान शिजू देऊया. मिक्स करून घेते आणि त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटं याला शिजू द्यायचं आहे. आपण बघूयात कितपत आपला हलवा शिजला.
यामध्ये आपण जी साखर टाकली आहे, दूध टाकले, त्यामुळे यात पाणी जरा जास्त वाटतं, म्हणजे दूध आणि साखर टाकलं ते. तर याला आपल्याला आटू द्यायचं आहे घट्ट होईपर्यंत. याला आपण शिजू देऊ, आणखी 5 मिनिट शिजू द्यायचं आहे. 5 मिनिट झाले आहेत. आपण आता बघूयात हलवा झाला तर. हेच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे, कारण गार झाल्यानंतर यामध्ये जे दूध आहे ते गाजरचा किस पूर्ण शोषून घेते. त्यामुळे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकता काय मस्त बनलेला आहे आपला गाजरचा हलवा. तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून गार करून सुद्धा खाऊ शकता, पण आमच्याकडे सगळे गरम गरम खाणार आहेत, तर मग मी याला सर्व करते. आपला गाजरचा हलवा तयार आहे. तर मंडळी, तुम्ही या आता हा गाजरचा हलवा खायला. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.